मंडळी रामराम. मी बापू हटकर आणि तुम्ही देखील राहणार बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन यूट्यूब चॅनल. आजना भागમાં तुमले आयराणी बद्दल बोलছো. आयराणी काय राज काय છે आयराणी, तिना अर्थ काय. कबीरना एक दोहा आहे, गुरु ग्रंथ साहेब मा लिहिलेला. त्यांनी पहिली ओळ नंतर सांगसू, दुसरी पहिले सांगू. ते असं लिहिलेले त्या दोन ओळीस मा दोहा आहे तो कबीरना. ब्रह्मा जाती किमार है, शिव जाती फकीर, राम जाती का रंगडा, कृष्णा जाती आहे. आता हो ब्रह्मदेव जो आहे तो या बडा जीव घडावस. मातीना मडका आहेत आपण, एक रोज मातीमा चालणार असो, म्हणजे या मडका घडवणार, मातीना मडका घडवणार जो ब्रह्मदेव आहे तो कुंभार आहे. आणि शंकरजी आंगले बबुतलाई सन, जटावाडे जने रुद्राक्ष माळा घाली सन फिरस, म्हणजे तो फकीर साधू बैरागी. राम जाती का रंगडा, राम रामनी जात रंगडा, रंगडा म्हणजे राजपूत सूर्यवंश. राम जाती का रंगडा, कृष्णा जाती अहिर, कृष्णने जात अहिर आहे, अहिर जात आहे त्याने कृष्ण. आणि आपण बटा कृष्णना वंशज आहेत. पहिला भाग मी सांगेल तुमले, आपण अहिर आहेत. मग या अहिर लोके जी भाषा बोलतात ती भाषा म्हणजे आयराणी. ही आयराणी जग महिने एक सुंदर समृद्ध भाषा आहे. पण आपण ती लिखाणं बंद करामुळे ती फक्त संवादमा राहिली. पण संवादमा राहायसन बी मौखिक खूप मोठं साहित्य आहे. तिला परिपूर्ण भाषा आहे, समृद्ध परिपूर्ण. परिपूर्ण म्हणजे काय, तुम्ही प्रश्न विचारानंतर तुमले जे उत्तर भेटी त्या उत्तर नंतर परत प्रश्न तयार व्हावा नाही, ती परिपूर्ण भाषा. आपण प्रश्न विचारान परत त्या अर्धच उत्तर भेटस, मग नवीन प्रश्न त्या उत्तर मग नवा प्रश्न विचारणं पडस, तो नवा प्रश्न तयार होस, मग ती अपूर्ण भाषा. त्या आयराणी ही परिपूर्ण आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या जिथल्या परिपूर्ण शेत त्यांपेक्षा आयराणी जास्त आहे. आता मराठीमा विचारा तुम्ही, आई बाई कोण लागत रे तुम्ही, तो म्हणे मेवणी. मेवणी म्हणानंतर काय अजून तरी प्रश्न असतो उत्तर मा. मेवणी म्हणजे नक्की कोण आहे. मराठीमा मामानं अंडरली मेवणी म्हणतो, बहिणी अंडरली मेवणी म्हणतो, बायकोनी बहीणले बी मेवणी म्हणतो. मग तो उत्तर दी तुमले तरी माझ्या बायकोची बहीण आहे, तरी प्रश्न शिल्लक राहत. बायकोनी बहीण आहे म्हणजे दाखली बहीण का मोठी बहीण आहे, आखो विचारणं पडस त्याला. मग तो सांगाच दाखली आहे मोठी. हिंदीमा बी असंच आहे, साली आहे. साली म्हणतात, मग नंतर परत प्रश्न छोटी आहे की बडी आहे, मग तो सांगितली छोटी बडी. इंग्रजीमा बी तसंच आहे. हु इज दिस लेडी, सिस्टर इन लॉ, माय सिस्टर. सिस्टर इन लॉ म्हणजे एल्डर और यंगर, मग तो सांगे एल्डर किंवा यंगर. आयराणीमा तसं नाही. तुम्ही विचारानंतर एकच उत्तर मग बटा खलास. आयराणीमा उत्तर देवानंतर परत प्रश्न शिल्लक राहत नाही. हो जे राही ती बाई म्हणजे साली, खलास. साली म्हणजे बायकोनी दाखली बाई. आई कोण आहे रे, आक्कड सासू. आक्कड सासू म्हणानंतर बायकोनी मोठी बहीण, प्रश्न शिल्लकच राहत नाही. तसाच बाकीना नातच नव्हे. नानमाई म्हणजे दाखली काकू, मोठमाई म्हणजे मोठी काकू. जाऊ मराठीमा मग लहान जाऊ मोठी जाऊ, तसं आयराणीमा नाही. एकच देराणी म्हणजे दाखली, जेठाणी म्हणजे मोठी. ही अशी परिपूर्ण भाषा, समृद्ध भाषा आहे आपली आयराणी. आणि शेजार धर्मामुळे काही शब्द आता येतात असतात, आता येत असत. त्यामुळे ती भाषा अमुक एक भाषेने बोली भाषा आहे किंवा तथा
उसना लिहिलेत शब्द असं नाही. शेजार धर्मामुळे तेव्हा एक ते उत्तर भारतल्या मराठी सहित जेवढ्या भाषा आहेत या संस्कृत उद्भव आहेत. म्हणजे संस्कृत महिना शब्द या प्रत्येक भाषा माहीत. पाणी, हात या बडा या माहीत या शब्द भाषासमा. कोणी पाणी म्हणस, कोणी पाणी म्हणस. पण काही असे शब्द आहेत की त्या दुसरी भाषा माहीत आपली भाषा माहीत होती. तसं आपला बी काही शब्द दुसरी भाषामध्ये जायलेत ना. आता मराठीमध्ये जानोसा म्हणतो. लगीन वराडसाठी उतरस तरी जानोसा म्हणतो. मग मराठीमध्ये जानोसा कथा ना. जानोसाचा अर्थ काय मराठीमध्ये? आयराणीचा शब्द आहे तो. आयराणीमा वराडले जान म्हणतोस. लगीननी जान. प्रजाले परवान म्हणतोस. जान परवान. वराड प्रजा. मग ही जानले उतराले देल घर म्हणजे जानस. मराठीमा घेतो सब. आखो एक शब्द आहे मराठीमा. दिरंगाई करू नका. कथा ना दिरंगाई. दिरंगाई अहो आयराणी शब्द आहे. आयराणा म्हणतो हे जल्दी जाय दुकानात. त्यानंतर तो उशिरावर कितला दिरिंग लायली ना तू. अहो दिरिंग जो शब्द आहे, दिरंगाई जो मराठीमध्ये शब्द आहे तो दिरिंगवरतून बनेल. अशी आई समृद्ध भाषा आहे. ब हिनं वय खूप आहे. कदाचित 4-5 हजार बी वर्षापूर्वी. मग प्रत्येक भाषाમાં असं पहिलं लिखित वाक्य कितला वर्ष पूर्वी नाही असं दगतस. ते वाक्य मराठीनं 1000 वर्षापूर्वी नाही. 900 काहीतरी हजार होता. उत्तर कर्नाटकमा श्रवण बेळगोळ नावनं एक गाव आहे. त्या गावમાં बाहुबलीना पुतळा आहे. माटे आपला दगडना खूप मोठा उंच पुतळा आहे. तो पुतळानं गोमटेश्वरनं मंदिर स्थापनाना काळ त्या टाइमला तरी वाक्य लिहिले. गंगराज करविले गंगराज चामुंडराय करविले गंगराज सुत्ताले करविले. हाही वाक्य 1000 वर्षापूर्वी लिखेल. मराठीनं पहिलं लिखित वाक्य शिलालेखित. ते आयराणीनं वाक्य 2000 वर्षापूर्वी नाही. नाशिकना पांडव लेण्यामा ते त्याने असं लिहिले तडे की शहरात वस निर्वस करस. आयराणी वाक्य बरं 2000 वर्षापूर्वी. कोणी लिहिले आहे? शालिवाहन राजाने लिहिले. शालिवाहन हा राजा आयराणी भाषिक होता. म्हणजे त्याने ते आयराणी शिलालेख लिखा. म्हणजे त्यांनी मातृभाषा आयराणी, ती राजभाषा बी आयराणीच होय. पण त्या काळाला कागदपत्र काय भेटत नाही. ते नष्ट होई झाले. 2000 वर्षापूर्वी गोठे. मग त्यांना जितला बी शिलालेख आहेत त्या सर्व ब्राह्मी लिपी आणि आयराणी भाषा माहीत. जुन्नरना घाटमा ज्या काही दगडेश्वर मोठमोठला शिलालेख आहेत त्या शालिवाहन राजांना आहेत. त्या ब्राह्मी लिपी माहीत नाही, आयराणी भाषा माहीत. तसा तो नाशिकनी पांडव लेणी महिना लेख आहे. शहरात वस निर्वस करस म्हणजे काय? शक परकीय आक्रमक होतात अख्खा भारतवर देशने राज्य करत. महाराष्ट्र ज्यानं ताबामा होता तो शक राजा होता. नहपान शहरात. नहपान त्यानं नाव, शहरात आहे त्यानं आडनाव, कुळ वंश. सम्राट नहपान शहरात. मग आपल्याकडे ना बडा माझे गुलाम. ते शालिवाहन राजाने गोट असे सांगतात तो कुमारना पोऱ्या होता. आणि त्याने मायबापनी त्याला केव्हाले मातीनं बावला बनवून दिलं. तेव्हा हाती घोडा शिपाई सरदार सैनिक अशी बडी फौज. ती या पोऱ्याने ते एक रोज त्यावर पाणी शेतडतीन आणि त्या बडा दत्त आहे. अख्खी फौज जितती होई घेत त्यांना मागे येऊन आई अख्खे काय याना अर्थ मी असलेच की शकस्त राज यावानंतर बटाट लोक मरेल माटीना पुतळा घेत गुलाम. काही
लेणं देणं नाही. मग यासले जागृत करायचं काम शालिवाहन राजाने करा. या मरेल मुर्दाबाडा त्यांनी जित्ता करा आणि सैन्य उभं करा आणि शहरात न पाडणं सांगे त्यांनी युद्ध सुरू केलं. एकूण 20 लढाया व्हायला. ते सातारा फाईन ते नाशिक लागू. शेवटलं युद्ध नाशिक मा होईना आणि तडे पुरा शहरात न पराभव होईना. त्यांना वस पुरा कापी काढा त्यांनी आणि शालिवाहन राजा सम्राट होईना. संपूर्ण वंश नष्ट करा. त्या विजय प्रित्यर्थ त्याने शिलालेख केले. तो शहरात वस निर्वस करस प्युअर आयराणी वाक्य. आणि 2000 वर्षापूर्वी नाही त्या काळात जशी आयराणी होती तशीच आज बी काही मोठा फरक पडेल नाही. तो दिन होता चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1. शालिवाहन राजांनी ते कॅलेंडर सुरू कर आणि तठेन आपली कालगणना सुरू होईल. तो आयराणी भाषिक राजा होता. आज त्या गोठले 2000 वर्ष वय झालेत म्हणजे 50-60 वर्ष कमी आहेत. इतकं जुनं ते वाक्य आहे. अशी आहे परिपूर्ण भाषा आयराणी. इमा अनेक शब्द आहेत. श्रीमंती भाषाने कसावर व्हायका तिना शब्द साठा. त्या आयराणी भाषाना शब्द साठा मराठी इंग्रजी हिंदीपेक्षा बी मोठा आहे. पण आपण तिला लिखतात नाही त्यामुळे ते राहिलं नाही. पण आपल्या ज्या माया बहिणी त्यासनी गाणं लिखिलेलं. लगीन मायना गाणं, गौरायना गाणं, कानबाईना गाणं, थट्टाना गाणं, गाठ्यावरना गाणं. त्या गाणंच महिना एक गोट आपली आयराणी चालराणी बडा शब्द. एक थून एक बारी गाणं आहे. गोट सांगतात गोठाड्या अख्खी रात एक एक गोट चालत. ते बी आयराणी साहित्य मौखिक साहित्य. असा न्यारा न्यारा तमाशा तो सोंगाड्या आयराणीच बोला. ते जे काय बोलत ते बट आयराणी. ती आयराणी त्यामुळे समृद्ध आहे. ते ना असा भारी भारी आहेत. म्हणजे या गाण्यासमा आपला इतिहास सुधारत दपेल. पहिला भाग म्हणजे सांगेल की या बटा अहिर लोके ज्या खानदेश आहेत या गोकुळ मथुरा वृंदावन महिन्यात आहे. ते अहो इतिहास कुठे सापडा गाण्यासमा सापडा. तसा ते मी पुस्तकच ना उल्लेख 3रा भागमा करेल. 1885 ब्रिटिश ग्रॅज्युएटर आहे आणि शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव राची डेअरीनं पुस्तक. या व्यतिरिक्त लगीनना गाणंच मग इतिहास. ते इतिहास असा आहे की गाणं आता त्या काळमा वृंदावनमा लग्न लागेल. आयरसला गोकुळ मथुरा कितला दूर राहिले. माढी यावानंतर खांडवनमा यशनी गाव साडाले लगीन लावा पुरतं आखी जाण लई जावानी म्हणजे साधी गोड आहे का. आणि तो काय गाड्या घोड्या नाही होत्या. घोडा बिडा बैलगाड्या आहेत. कितला दिन लागते म्हणजे एक लगीनले लावाले कितला रोज लागते. त्यामुळे त्यासने काय करा आणि मंडप टाकाना. मंडप टाकानंतर त्या मंडपले वृंदावन म्हणा आणि ते वृंदावन आहे असं समजायचं लग्नविधी करा. 5-5, 10-10 रोज लग्न चालत पहिले. तर त्यामध्ये एक गाणं असं आहे की लाडीले काय शोभे माय बिंद्राबन. बिंद्राबन म्हणजे वृंदावन. वृंदावनमा आयद लागी राहिनी लाडीले काय शोभे माय बिंद्राबन. लाडीले आयदी शोभे माय बिंद्राबन. हायद शोभे बिंद्राबन. बामन बोले सावधान लग्न तुम्ही लावा माय बासुरी बनून. ते यांना अर्थ असा आहे की आई गोरज मूर्तवरनं लगीन आहे. गोरज मूर्तवरनं लगीन म्हणजे गावड्या गावमा येतीस आणि त्या टाइमला गावडीस ना पायनी धूळ जी बडा आपला डोकावर उडस ती नवरदेव नवरीना बी डोकावर पडस. तो मूर्त म्हणजे गोरज मूर्त. मग गोरज मूर्त अंगी जायले कसावर तो गावड्या येग्यात गाव. अरे गावड्या गावमा होण्यात आहे निशाणी काय. बामन बोले सावधान लग्न तुम्ही लावा माय बासुरी बन. बासुरीना आवाजी राहणार कृष्णाला.
गावड्या गावमध्ये जायले वरच मुहूर्तानं टाईम जायला असा खूप गाणं आहे. ते कृष्णनं बंड आई वैदिक धर्मना विरुद्धनं पहिलं बंड. गौतम बुद्धांनी ते करेलच, पण गौतम बुद्धांना पहिले कृष्णाने दिले. गौतम बुद्धांनी पार्श्वभूमी श्रीकृष्णाने तयार करेल. वैदिक धर्माप्रमाणे शूद्रसले मोक्षना अधिकार नाही, शिक्षणना अधिकार नाही, जानवं घालाना अधिकार नाही. जानवाले यज्ञोपवीत म्हणतात. पण कृष्णाने ते सगळं मोडी काढा. त्यांनी इंद्रपूजा, अग्निपूजा, वरुणपूजा भान, निसर्गाने पूजा करा. आपले भाकरी शाह कोण दे आहे ना, निसर्ग, त्यांनी पूजा करा. पहाड डोंगर त्यांनी पूजा करा. दूध दुभतं कोण देस, आपले गावडे देतीस, गायनी पूजा करा. म्हणजे निसर्ग आणि गोपूजा त्यांनी सुरू करी. आणि त्याने सांगा तुमनी जात काही बी राहू द्या, तुमले जानवं घालाना अधिकार देश में. म्हणजे यज्ञोपवीत ते लगीनमा यज्ञोपवीत जे रास ते आपल्याकडे पोयत म्हणत असेल. पोयत यज्ञोपवीत म्हणजे जानव. त्याही घालाना अधिकार बाईले बी दिले, माणूसले बी दिले, बठ्ठ्या जातीसले दिले. त्यांनी जात बामण हो नाही ते अस्पृश्य हो, कोणी हो, बडा असले ते घालाना अधिकार श्रीकृष्ण दिले. त्याही पोयत बनाडाना एक भलतं भारी गाणं आहे आयराणी. त्या माया माऊलीसनी उपमा अलंकार खर करेल. आयराणी गाण्यामा उपमा अलंकार अशा वापरतेच त्या. ते एकदा वापरानंतर त्यांना वर उपमा शिल्लक राहत. ते ती म्हणस गंगा जमुना दोन्ही खेते. गंगा आणि जमुना नदी या भारतना पवित्र तीर्थ क्षेत्र आहे. तसा त्या गंगा जमुना इथला पवित्र दोन वावरे होतात. वावर गंगा जमुना दोन्ही खेते, खेत म्हणजे वावर. गंगा यमुना सारखा दोन वावरे होतात. आणि तटे काय देव पैयाना भेटे, आणि देव कपाशीनंतर ते बेटे होतात. तटे काय सीताबाई खाते. सीताबाई अयोध्यानी सम्राज्ञी, तिने कात ते सूत. तटे काय प्रभू उकले ताना, प्रभू रामचंद्रने धागा काढा. विष्णू कृष्ण कांड्यावर, विष्णूना अवतार जो भगवान श्रीकृष्ण आहे त्यांनी कांड्यावर. राई रुक्माई पोयत कर. राई रुक्माई, राई म्हणजे वनराई, तिले आपण रानबाई म्हणतो. आणि रुक्माई म्हणजे लक्ष्मी, तिथे कानबाई म्हणतो. ते कानबाई रानबाईने ते पोयत बनवले. तटेनं पोयत कोण लिहू ना, नवरदेव राजू भाव लिहू ना. आणि इथलं भारी पोयत अंतर तो पाय चाली का. नवरदेवाना बाप घोडावर पटी चालला तो. नवरदेवाना बाप घोडे उना, बाशिंग मोती जडे उना, वाजा गह्य रथ उना, आणि मोती पाय रथ उना. काय उपमा आहे, काय श्रीमंती. चाल ना बाशिंगला नवरदेवाना बाप मन सारखा उन्हा आड. अरे उभा राह उभा राह, काय इकडं आहे चेन्नई जाशी. अरे पण तू कथा चालना, माहिती नाही का तुला पोऱ्यानं लगीन आहे. मग मला बी येऊ दे म्हणे. मग चल बाट मन मागे घोडावर. अरे म्हणा अंग मग कुठची टोपी नाही, घरतून कुठचे. इथला टाईम शे का माले, तू ये नंतर मी चालू मांडव मा वर बाप आहे मी निघणार. तो पण अरे पण मला पत्ता माहिती नाही, काही नाही, कस काय येऊ, काही गरज नाही पत्ता विचाराने. मोती फेरत जाय राहून रस्ता. आई मोतीने धार मांडव लगून लाई दिसू. आई धार धरीशन ये मांडव मा लगीन मा बीट जाच. आई श्रीमंती आहे. गाण्यास ना उपमा अलंकार असा खूप गाणं आहेत. प्रत्येक टाइमले मी न्यारा न्यारा गाणं सांगसो प्रसंगाप्रमाणे. परंतु आई जी श्रीमंती आहे, साहित्याने श्रीमंती, आई कोणती भाषा म्हणे या बडा गाणं आयराणी माहीत. जय खानदेश.